गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात वादळी पाऊस आणि गारपीट सुरू आहे। शनिवारी सुद्धा मराठवाड्यासह कोकणातील अनेक भागांमध्ये वादळी पावसाने अतोनात नुकसान झाले। लातूर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटामध्ये शनिवारी दुपारी जोरदार पाऊस झाला। काही भागात गारा सुद्धा पडल्या आणि यामुळे आंबा आणि द्राक्षांच्या बागांसह भाजीपाल्यांचं अतोनात नुकसान झाले। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली आणि इतर तालुक्यातही सकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आणि त्यामुळे आंबा पिकाचं मोठं नुकसान झालं। कोल्हापुरात सुद्धा सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली। पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड आणि रत्नागिरी तालुक्यातील पाली आणि संगमेश्वर तालुक्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली। छत्रपती संभाजीनगरमध्ये शनिवारी संध्याकाळी जोरदार पाऊस झाला। तर मराठवाडा आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपून काढलेलं आहे। शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। लातूर, कोल्हापूर आणि सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे। वादळी वाऱ्यासह हा पाऊस झालाय। बाधित सोलापूर जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले। दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये वीज कोसळल्यामुळे एका 8 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झालाय। तर अक्कलकोटच्या मैंदर्गी इथल्या गावामध्ये वीज कोसळून 2 जनावरं दगावली। मंगळवेढा तालुक्यामध्ये पावसामुळे केळी, आंबा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तर सांगोला परिसरातही वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे काही गावांमध्ये घरांवरची छपरं उडाली आहेत। यामध्ये एका चिमुकल्या मुलीसह 2 जण जखमी झाले। सोलापूरमधली ही दृश्य आपण पाहतोय।